नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे की पाहू शकता बघा, आत्ता 12वीचे पेपर ह्या ठिकाणी उद्यापासून सुरू होत आहेत. तर 12वीचा पेपर सुरू होण्याच्या अगोदरच तुम्हाला इंग्रजीचा जो पेपर आहे, तुमचा उद्या होणारा पेपर, तर त्या पेपरविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पाहू शकता बघा, जर तुम्हाला 75+ स्कोर करायचा असेल पेपरमध्ये, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा. 11 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून तुमचा पेपर सुरू होत आहे. 12वीचे एक्झाम्स त्या ठिकाणी सुरू होत आहे. 12वीचे पेपर सुरू होत आहे. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पाहू शकता बघा, 100% हेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत. कशा पद्धतीने संपूर्ण पेपर असणार आहे. इंग्रजीचा जो पेपर आहे तो आलेला आहे आणि तो संपूर्ण पेपर पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच कोणकोणते विद्यार्थी यावेळेस 12वीची परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 12th लिहून पाठवायचं. जे विद्यार्थी यावेळेस 12वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12th लिहून पाठवा आणि त्यासोबतच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला 10वी 12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर मिळत असतं. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, मित्र असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, तुम्हाला इंग्रजीचा पेपर कसा असेल, संपूर्ण पेपर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. परीक्षेच्या एक दिवस अगोदर मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या सोबत फ्रेंडली करून देतोय. पाहू शकता बघा, एकदम तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या सोबत फ्रेंडली झालात तरच तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहून किंवा पेपर पाहून तुम्ही घाबरणार नाही. त्यामुळे सर्वांना फ्रेंडली करून देतोय. पाहू शकता, प्रश्नपत्रिका तुमची अशा पद्धतीची असणार आहे. यामध्ये तुम्हाला 80 गुणांसाठी बघा, 80 गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका असेल. वेळ 3 तासांचा आहे, सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा, अशा पद्धतीने तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या दिलेल्या असतील. आता यामध्ये बघा, सर्वात अगोदर तुम्हाला सेक्शन 1 असेल. सेक्शन 1मध्ये काय आहे तर प्रोज. बघा काय म्हटलेलं आहे, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंगसाठी सेक्शन 1 तुम्हाला असणार आहे. आता यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर 1मध्ये ए असणार आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. ज्या काय ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत. जो काय एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीचा तुम्हाला एक पॅरेग्राफ या ठिकाणी असणार आहे. बघा, हा अशा पद्धतीने तुम्हाला पॅरेग्राफ असेल. बघा, हाच असेल असं नाही. तुमची प्रश्नपत्रिका ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ही 2024ची प्रश्नपत्रिका आहे. 2025मध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा पॅरेग्राफ असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. आता हा पॅरेग्राफ संपल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व करायचं. बघा, A1मध्ये 2 गुणांसाठी हा प्रश्न असेल. रीड अँड रीराईट दी फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. बघा, सुरुवातीलाच तुम्हाला काय चूक आहे की बरोबर आहे, म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्ही जो काही पॅरेग्राफ वाचला असेल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण लक्षात येईल. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे बघा, अ ट्रॅव्हलर मेसिंग इन लव्ह विथ हिज ट्रॅव्हल मेमरीज. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये हे ट्रू आहे का फॉल्स आहे, तुम्ही तो पॅरेग्राफ तुम्ही वाचायचा. बघा, यामध्ये तुम्हाला ट्रू और फॉल्स असेल असं नाही, परंतु सेम असंच पॅटर्न तुमच्या प्रश्नपत्रिकाचा असणार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला 4 दिलेले आहे, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी अर्धा मार्क असणार आहे. ठीक आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी अर्धा मार्क. अशा पद्धतीने 2 गुणांसाठी हे ट्रू और फॉल्स आहे. पुढे आपण गेलो तर बघा, A2मध्ये काय, मॅच द पर्सन्स गिवन इन कॉलम ए विथ ओपिनियन्स कॅरेक्टरिस्टिक्स गिवन इन कॉलम बी. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला आता जे काही दिलेलं आहे पॅरेग्राफ त्यानुसारच तुम्हाला हे पर्सन्स मॅच करायचे आहेत. जे काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, जे काही त्यांचे ओपिनियन्स असतील त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी मॅच करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, जसं यामध्ये ट्रॅव्हलर इन लव्ह विथ हिज मेमोरीज, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी मॅच करता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, A3 आहे. A3मध्ये तुम्हाला काय, गिव्ह रिझन्स, तुम्हाला कारणं द्यायची आहेत. वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी बिकॉज, काय कारण आहेत ते तुम्हाला सांगायचे. 2 गुणांसाठी हा प्रश्न असेल. A4मध्ये ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर, राईट युअर व्ह्यूज. बघा, तुमचं काय त्या ठिकाणी म्हणणं आहे, तुमचं मत काय हे तुम्हाला लिहायचं आहे. हा प्रश्न तर सोडायचाच नाही. हे 2 गुण तर तुमच्या हक्काचेच आहे. यामध्ये तुम्ही काहीही लिहिलं, 3-4 सेंटेन्सेस, 3-4 तुम्हाला ह्या ठिकाणी सेंटेन्सेस लिहायचे. 2 गुण तुमचे या ठिकाणी हक्काचे आहेत. तुमचं काय त्या ठिकाणी मत आहे ते तुम्हाला मांडायचं आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडायचाच नाही. हे 2 गुण तुमच्या हातचेच आहे. पुढे आपण गेलो तर बघा, A5मध्ये डू ॲज डायरेक्टेड आहे. जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. हे पण 2 गुणांसाठी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आहे. आता A6मध्ये आपण जर गेलो तर बघा, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम पॅसेज विच मीन.
तर यांचा काय त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचे तुम्हाला जे काही वर्ड्स आहेत ते शोधायचे आहेत. 2 गुणांसाठी हा प्रश्न असेल. त्यानंतर आपण B1मध्ये जातो. मग पुढे त्यामध्ये 4 गुण असतात. B1मध्ये 4 गुणांसाठी B1 असतो. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड आहे बघा. अशा पद्धतीने हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 1 गुणांसाठी पहिलं, नंतर अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करत करत ह्या ठिकाणी हे सगळं सॉल्व करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला गुण जे ते मिळून जातील. म्हणजे 75 प्लसचा तुम्हाला स्कोअरचा टार्गेट ठेवायचे. B2मध्ये बघा स्पॉट द एरर अँड रिराईट करेक्ट सेंटेन्स ही प्रिस्क्राईब मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्सरसाइजेस टू हिज पेशंट्स. अशा पद्धतीने तुम्हाला एरर या ठिकाणी शोधायचा आहे आणि हे जे काही सेंटेन्स आहे तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी रिराईट करायचं आहे. 1 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 2 आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर क्वेश्चन नंबर 2 हा 18 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला एमध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये पण तुम्हाला सेमच तुमचा पॅरेग्राफ दिलेला आहे. हा पॅरेग्राफ तुम्हाला वाचायचा आहे. ज्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या असतील त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे. यामध्ये बघा A1मध्ये चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स विच डिफाईन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. पॅसेजचा जो काही थीम आहे ती डिफाईन करणारे ज्या काही 2 करेक्ट अल्टरनेटिव्स आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी शोधायचे 2 गुणांसाठी आहे. सेम तुम्ही पॅरेग्राफ वाचायचं, संपूर्ण तुम्हाला पॅरेग्राफमध्येच दिलेलं असतं. पॅरेग्राफ समजून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला सॉल्व करता येईल. कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही. तुम्ही फ्रेंडली व्हावं प्रश्नपत्रिकेच्या सोबत म्हणून तुम्हाला ही प्रश्नपत्रिका दाखवतोय. A2मध्ये बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. पॅसेज जो काही तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे, त्याच्या हेल्पने तुम्हाला हे जे काही टेबल आहे तो कंप्लीट करायचा आहे. तर बघा गिव्ह 1 मेरिट अँड 1 डिमेरिट ऑफ लव्ह अँड पेशन्स. 2 गुणांसाठी आहे बघा. लव्ह म्हणजेच प्रेम आणि पेशन्स म्हणजेच त्याला आपण शांतता म्हणू शकतो किंवा संयम म्हणू शकतो. याचे जे काही तुम्हाला 2 एक मेरिट पण द्यायचं म्हणजेच एक त्या ठिकाणी मेरिट आणि एक डिमेरिट अशा पद्धतीने 2 तुम्हाला द्यायचे 2 गुणांसाठी आहे. पुढे बघा राईट हाऊ वी कॅन बिल्ड अप अ सिव्हिलाइज्ड सोसायटी विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. पॅसेजच्या हेल्पने आपण कशा पद्धतीने चांगली जी काही सिव्हिलाइज सोसायटी आहे ती त्या ठिकाणी करू शकतो. यासाठी 2 गुण आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं A4 यामध्ये बघा तुमचं जे काही मत आहे तुम्हाला मांडायचं आहे. लव्ह अँड टॉलरन्स आर द ट्रू इंडिकेटर्स ऑफ अ सिव्हिलाइज्ड पर्सन. जस्टिफाय करायचे 2 गुणांसाठी तुमचं मत तुम्ही करू शकता. पुढे A5मध्ये डू ॲज डायरेक्टेड दिलेलं आहे. हे पण तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ॲक्टिव्ह व्हायचं त्या ठिकाणी करायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला आलेली असेल. आता बघा यामध्ये ही मागच्या वर्षाची 2024ची प्रश्नपत्रिका आहे. अगोदरच क्लिअर करतोय. 2025ची पण प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने असणार आहे. फक्त वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे पॅसेज असतील आणि त्या हिशोबाने त्याच याच्याने तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायची. ही प्रश्नपत्रिका तुम्ही फ्रेंडली व्हावं, तुम्ही घाबरू नये. बघा भरपूर विद्यार्थी नवीन प्रश्नपत्रिका हातात आली की घाबरून जातात. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अगोदरच दाखवून देतोय. अशाच पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका असेल. फक्त पॅसेज वेगळे, प्रश्न वेगळे असतील, मार्क्स सेम असतील. 80 गुणांचीच तुमची परीक्षा असणार. अशा पद्धतीने हे संपूर्ण जे काय आहे तुम्हाला समजून सांगतो. आता यामध्ये बघा हे प्रश्न जे आहेत ते अशाच पद्धतीने येत असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे जे काही हे जे आहे नंबरिंग जे आहे ते त्या ठिकाणी खालीवर होऊ शकते. वेगवेगळ्या पद्धतीने ते तुम्हाला केलं जाऊ शकतं. बघा या ठिकाणी समरी तुम्हाला लिहायची आहे. जो काही तुम्हाला पॅसेज दिला असेल त्याची तुम्हाला समरी ह्या ठिकाणी लिहायची. पुढे बघा माइंड मॅपिंग आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे. पुढे बघा सेक्शन 2 पोएट्रीचा असणार आहे. यामध्ये पोएट्री अँड ॲप्रिशिएशन असेल. यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे संपूर्ण आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे काही ते सॉल्व करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण जे काही प्रश्नपत्रिका ही असणार आहे. ठीक आहे. 80 गुणांची म्हणजेच 80 मार्कांची ही तुमची प्रश्नपत्रिका असेल आणि हे संपूर्ण 80च्या 80 मार्कांची प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. म्हणजे 75चं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं आहे. 3 तासांचा टायमिंग तुमच्याजवळ असेल. यामध्ये तुम्हाला व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. सेक्शन 3 तुमचं रायटिंग स्किल्स असतं. यामध्ये तुमचे जे काही रायटिंगच्या स्किल्स आहेत ते तुम्हाला दाखवायचं आहे. बघा ड्राफ्टिंग अँड व्हर्च्युअल मेसेज जो असतो तो तुम्हाला या ठिकाणी रायटिंग स्किलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एमध्ये क्वेश्चन नंबर 4च्या एमध्ये अशा पद्धतीने ही तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि तुम्हाला ती सॉल्व करायची आहे. बघा चांगल्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण समजून सांगतोय. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा रिपोर्ट रायटिंग किंवा मग इंटरव्ह्यू जे असतो तो तुम्हाला त्या पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत ते त्या ठिकाणी बनवावे लागतात. अशा पद्धतीने संपूर्ण ही प्रश्नपत्रिका असणार आहे. ठीक आहे. संपूर्ण समजून सांगितलेले अपेक्षा करतो ही जी काही संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे तुमच्या लक्षात आले असेल आणि अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी येणार आहेत. फक्त ज्या ठिकाणी पॅसेज वेगळे असतील, प्रश्न वेगळे असतील. सेम तुम्हाला असंच विचारलं जाईल. डू ॲज डायरेक्टेड, ट्रू ऑर फॉल्स असेल तुमचं त्या ठिकाणी मत, स्वयंमत तुमचं त्या ठिकाणी मांडायचं आहे तुम्हाला. आणि सेम टू सेम रायटिंग स्किल्स आहे. सेक्शन 1मध्ये तुम्ही जर पाहिले तर प्रोज आहे.
सेक्शन 2मध्ये आपल्याला पोएट्री पाहायला मिळालेली अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका असणार आहे. तर संपूर्ण तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच पद्धतीने तुम्हाला आता जे काही तुमच्या प्रश्नपत्रिका म्हणजे तुमचे जे काही परीक्षा होणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.